शिवसेना राष्ट्रीय महाअधिवेशनासाठी दाखल होणाऱ्या तमाम शिवसैनिकांचे करवीर नगरीत सहर्ष स्वागत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 17 तारखेच्या जाहीर सभेत उपस्थित राहणाऱ्या शिवसेनेचे समस्त पदाधिकारी, मंत्री, आमदार, खासदार यांचे करवीर नगरीत सहर्ष स्वागतोत्सुक मान्य श्री राजेश क्षीरसागर, राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री दर्जा। चलो गांधी मैदान, दिनांक 17 फेब्रुवारी दुपारी 4 वाजता। आपण आता बघाल 5 किंवा 6 ठराव काल या ठिकाणी आपण संमत केले। आज सुद्धा काही 1-2 ठराव माननीय मुख्यमंत्री आणि मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या भाषणापूर्वी येण्याची शक्यता आहे। त्यामुळं आपण आता अधिवेशनामध्ये सगळेजण बघताच आहात। काही चांगले राज्याच्या हिताच्या दृष्टीनं, राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं किंवा एकूणच राज्यामध्ये जी काही महत्त्वाचे विषय आहेत त्या बाबतीतले अजूनही काही ठराव माननीय मुख्य नेत्यांच्या भाषणाच्या अगोदर येण्याची शक्यता आहे। एका वेगळ्या पार्श्वभूमीवरती 1.5-2 वर्षापूर्वी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचे हे सरकार स्थापन झालं। आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। मला खरं आमच्या महाअधिवेशन चालू असताना कुठलं राजकीय भाष्य करायचं नाही, पण साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासनं ज्यांना हे आवडलं नाही ती मंडळी सांगत होती हे सरकार पडणार, हे 2 महिन्याचे मुख्यमंत्री आहेत, 6 महिन्याचे मुख्यमंत्री आहेत, 1 वर्षाचे मुख्यमंत्री आहेत, उद्या जाणार, काल जाणार, परवा जाणार, हे सगळं सांगणारी काही मंडळी सकाळचा 10चा भोंगा वाजत होता। पण त्यांनी 1.5-2 वर्ष बघितलं, उलट आमचं सरकार आलं त्या दिवशीची संख्याबळ, दुसऱ्या दिवशीचं संख्याबळ, दुसऱ्या महिन्यातलं संख्याबळ, 6व्या महिन्यातलं संख्याबळ आणि 1.5-2 वर्ष पूर्ण होताना आता जवळपास 200पेक्षा जास्त 214-215 जागांचं संख्याबळ ह्या सरकारकडे वाढत गेलेलं आहे। त्यामुळं ज्यांना हे बघवत नाही ते अशी टीका करतात। आणि आम्ही हे बघा, माननीय मुख्यमंत्री आणि मुख्य नेत्यांचं म्हणणं एकच आहे की आपला शाखा प्रमुखसुद्धा राज्याचा मुख्यमंत्री काय करतो, राज्याचं सरकार काय निर्णय घेतं याच्या बाबतीत अपडेट हा आपला शाखा प्रमुखपर्यंत असला पाहिजे। आणि म्हणून आज आपण सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना 1.5-2 वर्षातला लेखाजोखा, आम्ही कोणाच्या प्रश्नाची उत्तरं दिलेली नाहीत, आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम केलं ना ते काम लेखी स्वरूपात बुकलेट म्हणून आम्ही आमच्या शाखा प्रमुखापर्यंतच्या शिवसैनिकापर्यंत देण्यासाठी जे आम्ही आजपर्यंत केलं ते फक्त पुस्तकात उतरवलेलं आहे। आम्हाला कोणाच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची गरज नाही। ज्यांना टीका करायची असेल, ज्यांना अवहेलना करायची आमची असेल त्यांना करू द्या। आम्हाला पहिल्या दिवशी शिंदे साहेबांनी सांगितले त्यांच्या प्रत्येक टीकेला आपण चांगल्या कामाने उत्तर देऊया। त्यामुळे हे उत्तर, हे चांगल्या कामाची पावती आम्ही पुस्तकातनं दाखवलेली आहे।